हा ललित आहे. गोपाळनं झुंजारला आजूबाजूच्या सगळ्या लॉजवर लक्ष ठेवायला सांगितले. तुम्ही सावध राहा. त्या जामकर साहेबाला फोन करून ब्रेकिंग न्यूज दिली पाहिजे. हॅलो. शोधून शोधून दमलात ना. तुम्ही ज्याचा शोध घेताय ते गावातल्या टाकीजवळ नाहीतर विहिरीजवळ मिळेल. हॅलो. गोपाळ इथनं निघून जायच्या त्या चिठ्ठीचं काहीतरी केलं पाहिजे. आजी, हो आजी, इकडे घेऊच. एक काम आहे आजी. आता एक पोरगं इथं येईल, त्याला एवढी चिठ्ठी द्या. मी का देऊ? मला काय मिळणार आहे? आता द्याल का चिठ्ठी? ललिताई, काम झालं. हा ललिताई, गोपाळवर कोणतरी वार केलेत, जरा जास्तच लागले. हा ललिताई, पोलिसांनी गोपाळ सोडून दिलं. नाही अहो, त्याच्या विरोधात काही पुरावेच सापडले नाहीत. जामकर बहुतेक आताच आहे. काय पण करून त्याच्यापर्यंत ही चिठ्ठी पोहोचवली पाहिजे. ए बाळा, इकडे इकडे, तू या. हे घे चॉकलेट. मला कशाला? अरे घे, माझं काम आहे म्हणून देतोय. इधर चिठ्ठी. ते आतले साहेब आहेत ना, त्यांना द्यायची काय. थँक्यू भाऊजी. लय उपकार झाले तुमचे. लय मनापासून मदत केली तुम्ही. एवढी मोठी जोखीम माझ्यासाठी उचलली. ललिताई, ही उपकाराची भाषा वापरून मला लाजवू नका. अहो, भावासारखा आहे मी तुमच्या. पण गोपाळ तुमच्या संग असं वागलं असं वाटलं नव्हतं बघा. तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे, तुमचा किती जीव आहे, मला चांगलंच माहिती. एवढा आतल्या गाठीचा आहे वय तो. लय त्रास दिलाय त्यानं तुम्हाला. हा, ते आहेच. पण आता मला काळजी वाटते ते माझ्यामुळं माझ्या आई वडिलांना होणाऱ्या त्रासाची. आता त्याला तुमचा तरी काही इलाज आहे म्हणत आहे. बरं ताई, तुम्ही आता निघलं पाहिजे. आपल्याला इथं कोणतरी बघितलं तर
अवघड होईल. भाऊजी हा जेलमध्ये जेवण मिळतं का हो? मिळते की का हो? नाही तसं नाही, चांगलं जेवण मिळतं. आता ते मला कसं माहित असणार ताई, मी कशाला गेलो तेव्हा जेलमध्ये? पण असं काय विचारताय? ते हे जेलमध्ये आहेत ना, त्यांना चांगलं जेवण मिळायला पाहिजे, उपाशी नकोत राहायला ते. अहो ताई, काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? ज्या माणसानं तुम्हाला एवढा त्रास दिला त्याची तुम्ही एवढी काळजी करताय व्हय? काय करू, नवरा आहे तो माझा, माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. त्यांना त्रास झालेला नाही बघवत मला, आणि मला काय त्यांना कायमचं जेलमध्ये नाही ठेवायचं आहे, फक्त अद्दल घडवायची बस. तुम्हाला नाही कळणार एखाद्याच्या प्रेमात पडल्याशिवाय. येते मी. ताई 2 मिनिटं. हे घ्या. काळजी घ्या. हा तुम्ही पण या. ए चल खाऊन घे. हे नव्हतं व्हायला पाहिजे. सगळं चांगलं चालू असताना इथं अडकलोय मी. हे सगळं कटकारस्थान त्या भंगार लालीच आहे. चांगला गेम खेळलीस तू. मला अडकवायला चांगल्याच गोष्टी पेरल्या. माझ्या लक्षात नाही आलं, ठीक आहे, पण तिला माहिती नाहीये तिने कोणाशी पंगा घेतलाय. भल्या भल्यांनी मला अडकवायचा, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण कोणाच्या पापाला शक्य झालं नाही या ठिकाणी फार दिवस ठेवणं. कळेल तिला आता. ज्या दिवशी तू माझ्या समोर येशील ना, तुला पश्चाताप होईल की मी का या माणसाच्या नादी लागले. हा माणूस म्हणजे विषारी नाग आहे, ज्याला तू गोपाळ समजतेस. तो गोपाळ नाही, देवी सिंग आहे.